आज आपण पाहणार आहोत रेजिस्टरचे कार्यावरून पडणारे प्रकार. टाइप्स ऑफ रेजिस्टर अकॉर्डिंग टू देअर वर्किंग. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. ते म्हणजे कायम किमतीचे रेजिस्टर, त्यालाच म्हटलं जातं फिक्स रेजिस्टर, आणि दुसरं आहे बदलणारे रेजिस्टर, त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल रेजिस्टर. आता सर्वप्रथम जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे कायम किमतीचे रेजिस्टर. याच्या नावामध्येच त्याचा मीनिंग आहे. जो काही कायम किमतीचा रेजिस्टर आहे अशा रेजिस्टरची किंमत ही कायम असते, फिक्स असते. आणि या रेजिस्टरची जेव्हा दोन टोके बाहेर काढलेली असतात आणि यामध्ये कार्बन आणि वायर बाउंड ह्या दोन्ही प्रकारचे रेजिस्टर हे कायम किमतीचे रेजिस्टर हे असतात. त्यानंतर रेजिस्टरचा कार्यावरून पडणारा प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बदलणारे रेजिस्टर. यामध्ये या प्रकारच्या रेजिस्टरची किंमत ही बदलणारी असते आणि यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये नंबर 1 प्रकार आहे तो म्हणजे टॅप्ड रेजिस्टर. या प्रकारात त्याची फिगर ही डायग्राममध्ये दाखवलेली आहे. टॅप्ड रेजिस्टर या प्रकारामध्ये काय केलं जातं, एकाच रेजिस्टन्समधून टॅपिंग काढून विविध पट्ट्यांना, स्टडना किंवा टर्मिनलला जोडलेली असतात. या प्रकारामध्ये एकाच रेजिस्टरमधून काय काढलेले असतात, टॅपिंग काढून विविध पट्ट्यांना, स्टडना किंवा टर्मिनलला जोडलेले असतात. आणि प्रत्येक टॅपिंगला हा वेगवेगळा रेजिस्टन्स मिळतो. आणि या प्रकारचे रेजिस्टर हे सिलिंग फॅन, टेबल फॅनच्या रेग्युलेटरसाठी वापरले जातात. त्यानंतर व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये दुसरा प्रकार आहे व्हेरिएबल रेजिस्टर. त्याची डायग्राम यामध्ये दाखवलेली आहे. यामध्ये काय असतं, यामध्ये एका थ्रेड पाडलेल्या चिनीमातीच्या पाईपवरती युरेकाची वायर गुंडाळलेली असते आणि वायरची दोन टोके दोन बाजूला जोडलेली असतात. पाईप एका स्टँडवरती बसवलेला असतो आणि पाईपच्या वरती एक स्टीलचा बार असतो आणि यावरती स्लायडिंग कॉन्टॅक्ट्स रेजिस्टन्सला स्पर्श करेल अशा रीतीने एका हँडलच्या साहाय्याने जोडलेला असतो. यावरती स्लायडिंग कॉन्टॅक्ट्स रेजिस्टन्सला स्पर्श करेल अशा रीतीने एका हँडलच्या साहाय्याने जोडलेला असतो. पाईपच्या दोन्ही टोकामध्ये आपल्याला फिक्स रेजिस्टन्स मिळतो. व दोन्हीपैकी एका टर्मिनल व स्टील बारला जोडलेले टर्मिनल यामध्ये बदलता रेजिस्टन्स मिळतो. आणि या रेजिस्टरचा उपयोग इलेक्ट्रिक लॅबमध्ये व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी केला जातो. त्यानंतर बदलणाऱ्या रेजिस्टरमध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पोटेन्शिओमीटर. तो म्हणजे कोणता, पोटेन्शिओमीटर. यामध्ये तीन टर्मिनल्स असलेला रेजिस्टन्स असतो. एक गोलाकार हँडल असतो आणि हा हँडल फिरवून रेजिस्टन्स हा बदलता येतो. यामध्ये दोन टोकावरती फिक्स रेजिस्टन्स मिळतो व दोन्ही कडेपैकी एक टर्मिनल आणि मधले टर्मिनल यामध्ये आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स हा मिळतो. त्यानंतर व्हेरिएबल रेजिस्टरचा चौथा प्रकार आहे प्रकाशाच्या किमतीवरती अवलंबून असणारा रेजिस्टर. यामध्ये काय असतं, यामध्ये रेजिस्टरवरती पडणारा प्रकाश वाढला की रेजिस्टरची किंमत ही कमी होते आणि जर प्रकाश कमी झाला तर रेजिस्टरची किंमत ही वाढते.
जर रेजिस्टरवरती पडणारा प्रकाश वाढला तर रेजिस्टरची किंमत कमी होते आणि जर प्रकाश कमी झाला तर रेजिस्टरची किंमत ही वाढते. त्यानंतर त्याचा पाचवा प्रकार आहे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टर. आपण मागे पण पाहिलं होतं. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टर कशाला म्हणतात? यामध्ये जे काही धातू असतात, रेजिस्टरसाठी वापरलेले जे काही धातू असतात, यामध्ये जर तापमानात वाढ झाली की रेजिस्टन्समध्ये वाढ होते. त्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. यामध्ये जे काही असलेले धातू असतात, यामध्ये जे काही रेजिस्टरसाठी वापरलेले धातू असतात, यामध्ये जर तापमानात वाढ झाली तर रेजिस्टन्समध्ये घट होते. अशा रेजिस्टर्सला म्हटलं जातं निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट रेजिस्टर. त्यानंतर बदलणाऱ्या रेजिस्टरचा लास्टचा प्रकार आहे तो म्हणजे व्होल्टेज डिपेंडेबल रेजिस्टर. या प्रकाराच्या रेजिस्टरमध्ये काय असतं, तर या प्रकारच्या रेजिस्टन्सच्या किमतीवरती व्होल्टेजचा परिणाम होतो. म्हणजेच काय, जसं जसं रेजिस्टन्सला दिलेले व्होल्टेज वाढेल तसा तसा रेजिस्टन्स हा कमी होतो. जसा जसा रेजिस्टन्सला दिलेला व्होल्टेज वाढेल तसा तसा रेजिस्टन्स हा कमी होतो. आणि व्होल्टेज रेग्युलेशन करणाऱ्या साधनामध्ये हे व्होल्टेज डिपेंडेबल रेजिस्टर्स हे वापरले जातात. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत रेजिस्टन्स मोजण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे व्होल्टमीटर ॲमीटर पद्धत, दुसरी आहे तुलनात्मक पद्धत, त्यालाच कंपॅरिझन मेथड म्हटलं जातं, आणि थर्ड आहे व्हीटस्टोन ब्रिज मेथड. त्या मेथड आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे व्होल्टमीटर ॲमीटर पद्धत. ही आहे व्होल्टमीटर ॲमीटर पद्धत. यामध्ये काय केलं जातं, माहीत नसलेल्या रेजिस्टरची किंमत माहिती करण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. आणि या पद्धतीने आपण 2 ओहमपासून ते 500 ओहमपर्यंतचा रेजिस्टन्स हा मोजू शकतो. आणि ह्या पद्धतीने रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ओहमच्या नियमाचा उपयोग केला जातो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे व्होल्टमीटर, ॲमीटर व रेजिस्टन्स याची जोडणीही करावी. त्यानंतर व्होल्टमीटर रीडिंग, ॲमीटर रीडिंग घेऊन ओहमच्या नियमानुसार या माहीत नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत ही माहिती करावी. आता ओहमच्या नियमानुसार रेजिस्टन्स कसं काढलं जातं, तर व्होल्टेज भागिले करंट या सूत्रानुसार आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही काढू शकतो. आता रेजिस्टन्सची अचूक किंमत जर माहिती करायची असेल तर व्होल्टेजमध्ये बदल करून माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत ही माहिती करावी. माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत जर व्होल्टमीटरच्या कॉईलच्या रेजिस्टन्सपेक्षा कमी असेल तर व्होल्टमीटर हा रेजिस्टन्सच्या पॅरललमध्ये जोडावे. आणि जर माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत जर व्होल्टमीटरच्या कॉईलच्या रेजिस्टन्सपेक्षा जास्त असेल तर व्होल्टमीटर हा सप्लायच्या पॅरलल जोडावे. ही झाली आपली व्होल्टमीटर ॲमीटरच्या पद्धतीचा वापर करून आपण माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत ही माहिती करू शकतो. कशाच्या सहाय्याने? ओहमच्या नियमानुसार आपण त्याची व्हॅल्यू ही फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे तुलनात्मक पद्धत. ही आहे तुलनात्मक पद्धतची डायग्राम. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, या पद्धतीत जो माहिती असलेला रेजिस्टन्स व माहिती नसलेला रेजिस्टन्स, या पद्धतीमध्ये माहिती असलेला रेजिस्टन्स व माहिती नसलेला रेजिस्टन्स या दोन्हीची तुलना करून माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची किंमत ही माहिती केली जाते. याकरिता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये जोडतात. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, 2 रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये जोडतात. त्यामुळे दोन्ही रेजिस्टन्समधून वाहणारा करंट हा सारखाच असेल. आता या रेजिस्टन्सला बॅटरीमार्फत सप्लाय दिला जातो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, यामध्ये या रेजिस्टन्सला
बॅटरीमार्फत सप्लाय दिला जातो. बॅटरीचे व्होल्टेज कमी जास्त करता यावे म्हणून बॅटरीच्या सिरीजमध्ये व्हेरिएबल रेजिस्टर जोडला जातो व एका व्होल्टमीटरने ह्या दोन्ही रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज मोजावा किंवा 2 व्होल्टमीटर दोन्ही रेजिस्टन्सला पॅरललमध्ये जोडावेत. त्यानंतर स्विच ऑन करून दोन्ही व्होल्टमीटरची नोंद घ्यावी व आपल्याला दिलेल्या सूत्रानुसार आपण ह्या माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही फाइंड आउट करू शकतो. तर त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार किंवा कोणतं सूत्र वापरणार, तर त्यासाठी आपण वापरू शकतो स्टँडर्ड रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज भागिले माहिती नसलेल्या रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज बरोबर स्टँडर्ड रेजिस्टन्स भागिले माहिती नसलेला रेजिस्टन्स. आता यामध्ये माहिती नसलेला यामध्ये पहा माहिती नसलेला रेजिस्टन्स कसा काढला जातो. माहिती नसलेला रेजिस्टन्स बरोबर स्टँडर्ड रेजिस्टन्स गुणिले माहिती नसलेला स्टँडर्ड रेजिस्टन्स गुणिले माहिती नसलेला रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज भागिले स्टँडर्ड रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज. आता माहिती नसलेलं रेजिस्टन्स हे आर एक्स सिम्बॉलने दाखवलं जातं. स्टँडर्ड रेजिस्टन्स म्हणजेच आर एस, माहिती नसलेल्या रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज म्हणजेच व्ही एक्स, त्यानंतर स्टँडर्ड रेजिस्टन्स भोवतीचा व्होल्टेज म्हणजे व्ही एस. या सूत्रानुसार तुम्ही तुलनात्मक पद्धतीने माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही माहिती करू शकता. त्यानंतर तिसरी पद्धत आपण पाहणार आहोत ती म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज पद्धत. ही आहे व्हीटस्टोन ब्रिजची डायग्राम. आता या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 रेजिस्टन्स हे ब्रिज पद्धतीने येथे जोडलेले आहेत. 4 रेजिस्टन्स कोणकोणते आहेत? पी रेजिस्टन्स, क्यू रेजिस्टन्स, एस रेजिस्टन्स आणि आर एक्स रेजिस्टन्स. हे चारही रेजिस्टन्स कसे जोडलेले आहेत? हे चारही रेजिस्टन्स ब्रिज पद्धतीने जोडलेले आहेत. आता ह्या 4 रेजिस्टन्सपैकी 3 रेजिस्टन्सची किंमत ही माहिती असते आणि रेजिस्टन्स मोजावयाचा रेजिस्टन्स हा आर एक्स या ठिकाणी जोडला जातो. आता आकृतीमध्ये पी, क्यू, एस याच्या किमती माहिती असल्यास आपण आर एक्स याची किंमत ही माहिती करू शकतो. त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला जातो आर एक्स बरोबर एस इंटू क्यू भागिले पी. या सूत्रानुसार आपण या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही फाइंड आउट करू शकतो. आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे काही बी डी आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बी डी या ठिकाणी जर सारखेच व्होल्टेज मिळेल त्यावेळी ह्या गॅल्व्हनोमीटरमधून करंट वाहणार नाही. जर बी आणि डी या ठिकाणी सारखेच व्होल्टेज मिळत असेल त्यावेळी गॅल्व्हनोमीटरमधून करंट वाहणार नाही. आणि आकृतीत पी क्यू हे 2 रेजिस्टन्स एकमेकांच्या कसे जोडलेले आहेत? सिरीजमध्ये आहेत. तर एस आणि आर एक्स हे सुद्धा सिरीजमध्ये आहेत. आणि हे दोन्ही सेट म्हणजे पी क्यू सेट आणि एस आर एक्स हे सेट, हे दोन्ही सेट एकमेकांच्या पॅरललमध्ये आहेत. त्यामुळे पी क्यूला आणि एस आर एक्सला मिळणारे व्होल्टेज हे सारखेच मिळेल. आता जेव्हा पी बरोबर एस असेल, जेव्हा पी बरोबर एस असेल आणि क्यू बरोबर आर एक्स असतील तेव्हा हे सर्किट बॅलेन्स होऊन गॅल्व्हनोमीटरमधून करंट हा वाहणार नाही. म्हणजेच काय तर ए बीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप आणि ए डीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा इतकाच असेल. तसेच बी सीमध्ये व सी डीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा सारखाच असेल. त्यावरून आपण काय म्हणू शकू?
त्यावरनं बघा, आता आपण सांगितल्याप्रमाणे ए बीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप बरोबर ए डीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप, त्याचप्रमाणे बी सीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप बरोबर सी डीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. आता हे जे काही दोन इक्वेशन्स आहेत, हे दोन इक्वेशन आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूयात. फी व्होल्टेज बरोबर काय असतं, करंट गुणिले रेजिस्टन्स. आता हे काय आहे, फी ए बी आहे, म्हणजेच काय, ए बीमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप. आता ए बीचं व्होल्टेजमध्ये म्हणजेच काय, ए बीमधून वाहणारा करंट गुणिले ए बीमध्ये असणारा रेजिस्टन्स. आता ए बीमध्ये किती करंट वाहतो आहे, तर ए बीमध्ये I1 करंट वाहतो आहे आणि ए बीमध्ये रेजिस्टन्स किती आहे, पी. त्यामुळे काय येणार, I1 गुणिले पी बरोबर. आता फी ए डी म्हणजेच काय, ए डी ब्रँचमध्ये किती करंट वाहतो, I2 करंट वाहतो आणि ए डीमध्ये रेजिस्टन्स किती आहे, यस. त्यामुळं काय आलं, I2 गुणिले यस. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर त्याचप्रमाणे आता हे दुसरं इक्वेशन व्ही बी सीमध्ये करंट किती वाहतो, I1 करंट वाहतो आणि रेजिस्टन्स किती आहे, बी सीचा क्यू आहे. त्यामुळं काय आलं इक्वेशन, I1 गुणिले क्यू बरोबर. आता आहे व्ही सी डीमध्ये करंट किती वाहतो आहे, I2 वाहतो आहे आणि व्ही सी डीचा रेजिस्टन्स किती आहे, RX आहे. त्यामुळे काय आलं इक्वेशन, I1 गुणिले क्यू बरोबर I2 गुणिले RX. आता हे जे काही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आहे, ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला भागाकार करायचा आहे. तर काय येईल, I1P भागिले I1 गुणिले क्यू बरोबर I2 गुणिले यस भागिले I2 गुणिले RX. आता यामध्ये I1 कॅन्सल होणार, मग इथे काय उरणार, P भागिले क्यू बरोबर I2 कॅन्सल होणार, मग काय उरेल, यस भागिले RX. आता हे आपल्याला भेटलेलं आहे. आता यावरनं आपण माहिती नसलेलं रेजिस्टन्स म्हणजेच काय, RX इथे फाइंड आउट करू शकतो. RX बरोबर काय येईल मग, यस गुणिले क्यू भागिले पी. RX बरोबर काय आलं, यस गुणिले क्यू भागिले पी. अशा प्रकारे या विटस्टोन ब्रिजच्या साह्याने आपण माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही माहिती करू शकतो.